अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे। माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून जीव घेण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यात बच्चू कडू यांच्यासह शुभम उर्फ गोलू माहुरे यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे। तक्रारदार अभिजित दिवाकर तायडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर खुनाचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप आहे। अभिजित तायडे हे अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत। या प्रकरणात संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग हा महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर आला आहे। तक्रारदाराने हे रेकॉर्डिंग पेनड्राईव्हमध्ये साठवून पोलिसांकडे जमा केली आहे। सध्या हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तपास सुरू आहे। चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी काय सांगितले ते पाहूया। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे, आणि अक्यूज्ड नंबर 3 गोलू माहुरे आणि अक्यूज्ड नंबर 2 गोलू माहुरे आणि अक्यूज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे, म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे, पण कंप्लेनेंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक अनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन। दरम्यान या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहे। जनसमर्थन न्यूज, चांदूर बाजार, अमरावती।